तुम्ही जर डाएट करत असाल तर डाएटिंगसाठी ही थाली एकदम बेस्ट आहे। तर चला आपण ती थाली काय ते आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं ते बघू। तर इथे मी तेलामध्ये जिरं, मोहरी, थोडीशी हिरवी मिरची, कांदा टाकून पालक टाकली आहे। पालक परतून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवलं व 5 ते 10 मिनटात ही पालक छान शिजली व नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं, मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकला आणि तो थोडंसंच परतला, कारण भेंडी शिजताना पुन्हा तो परतल्याच जातो जळू नये म्हणून। तर थोडीशी भेंडी टाकली आणि भेंडी टाकून मीठ टाकून पुन्हा परतून घेतलं व भेंडी शिजली आणि मी काढून घेतली। त्यानंतर इथे मला गवारीची शेंगाची भाजी करायची होती, तर मी इथे छान असे शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्याचं कूट तयार केलं व इथे कढई ठेवली। कढईमध्ये परत मी जिरं, मोहरी असं छान तडतड फुटेस तर हे केलं। त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, कांदा टाकला, त्यानंतर टोमॅटो टाकलं व हे सगळं खूप कमी तेलामध्ये परतून घेतलं आणि ते परत असताना थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर पुन्हा थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर मी कढीपत्ता, लाल तिखट, चवीनुसार आपल्याला जसं आवडते तिखट तसं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मग नंतर पुन्हा ते परतून घेतलं छान असं। आणि सॉरी मी मीठ आता टाकते आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण ते जळू नये म्हणून फोडणी, आणि छान असं शिजू द्यायचं ते टोमॅटो त्याच्यात विरघळेपर्यंत। आणि मग त्याच्यामध्ये आपण गवारच्या शेंगा ज्या तोडून ठेवल्या होत्या स्वच्छ धुवून घेतल्या मी आणि त्याही कढईमध्ये टाकल्या आणि छान अशा परतून घेतल्या। परतल्यानंतर मी 5-1 मिनटं थांबले ते छान असं एकजीव होईपर्यंत, त्याच्यामध्ये छान असं कमी गॅस करून मसाला मिक्स होईपर्यंत। आणि मग नंतर छान गवारीच्या शेंगा याच्यामध्ये टाकून छान अशा परतून घ्यायच्या। त्यानंतर मग यामध्ये आपल्याला शेंगा शिजेल इतकं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचे। तर मी इथे 5 मिनटं पाणी न टाकताच झाकण ठेवलं आणि त्यानंतर हलवून घेतले शेंगा, छान असं त्याला वाफेमध्येच होऊ दिलं आणि नंतर मग जसं पाहिजे तसं थोडंसं अर्धा ग्लास मी इथे पाण्याचा वापर केला आहे। ते गरम मसालाही टाकला मी, घरगुती माझा गरम मसाला, जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं तेही मी टाकलं याच्यामध्ये आणि छान असं एकजीव केल्यानंतर मग पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं। नंतर मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली। कसं आहे ना, कोथिंबीरीने छान टेस्ट येते कोणत्याही भाजीला, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर पण भरभरली मी। आणि नंतर मग मला थोड्या कमी तेलामध्ये चपाती करायची होती, तर मी इथे चपाती करून घेत आहे त्याच्यासोबत खायला। तर छान अशी चपाती बनवली मी। छान अशा चपात्या बनवून घेतल्या दुपारच्या जेवणासाठी। कसं आहे ना की भात वगैरे संध्याकाळीच खातात कोणी कोणी, दुपारी नाही आवडत। दुपारी छान अशा भाज्या बनवायच्या आणि त्याच्यासोबत छान अशी चपाती, फुलके बनवून घ्यायचे। आणि मी एकदम असं बिना तेलाची चपाती मला नाही आवडत, त्यामुळे मी इथे थोडंफार तेल लावून अशी चपाती बनवून घेतली। ही सगळं जे थाली ती तयार केल्यानंतर मला थोडीशी कोशिंबीर बनवायची होती। तर मी कोशिंबीर बनवण्यासाठी कसं आहे ना, जेवण हे कोशिंबीरशिवाय अधुरंच असतं। तर कोशिंबीरही बनवूयात आपण। तर इथे भाजी शिजली की नाही हे मी चेक करून घेणार आहे। तर पहा, इथे असं चेक करून घ्यायची, शेंग हातामध्ये घेऊन थोडीशी अशी 2 बोटामध्ये घेऊन दाबायची, म्हणजे समजते किती कितपत शिजली। तर थोडी शिजली नव्हती, तर मी पुन्हा थोडंसं ठेवून नंतर पुन्हा चेक केले की ती शिजली की नाही, थोडीशी म्हणजे नरम झाली की नाही। जास्त गाळ शिजली की छान नाही लागत ना, त्यामुळे बघितली मी आणि अशी छान अशी शिजली होती ती शेंग। मग चला तर मग गवारीची भाजी तयार आहे। इथे आपण कोशिंबीर करून घेऊया। तर कोशिंबिरीसाठी मी इथं घट्ट असं दही घेतलं, त्याच्यामध्ये गाजर किसून घेतलं होतं मी आणि त्याच्यामध्ये एक अर्धी हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून टाकून दिली आणि नंतर जिरं, मोहरी व कढीपत्त्याचा तडका दिला आणि छान असं मीठ, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर टाकून ही कोशिंबीर आहे तयार आहे।
तर कसं वाटलं आजचं डायटिंगचं दुपारचं जेवण. बाय बाय.